काल शरद पवारांनी कुणाला फोन केला? देवेंद्र फडणवीसांना. मग ज्यावेळी हाच मनोज जरांगे मुख्यमंत्र्याची आयमाई काढत होता, हाच जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता, हाच मनोज जरांगे आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको मागत नाही हे म्हणला, त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावासा वाटला नाही बरं, किंवा जरांगेंना फोन करावासा वाटला नाही बरं? तसं कुठं तुम्ही ऐकलं का? म्हणजे जरांगेला एक न्याय आणि पडळकरांना एक न्याय. तुम्ही जर अशी दुभागणी करत राहिलात, विभागणी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करता का? तेवढा वक्तव्याचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. गोपीचंद पडळकर हा सर्वसामान्य कुटुंबातला शोषिताचा मुलगा आहे. तो आक्रमकपणे बोलतो, आली असेल एखादी शिवी. अरे पण तुम्ही मुरब्बी आहात ना. एखाद्याचा बाप काढणं, एखाद्याच्या बापाविषयी शंका उपस्थित करणं. जरांगेंनी बाप काढला, धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारली, त्यावेळी हे तज्ञ विचारवंत पुढारी हे कुठे गेले होते? यांनी काय तोंडात मूग गिळून गप्प बसले होते? दाबणानं शिवलं होतं यांचं तोंड. त्यावेळी नाही बोलले बरं. एखाद्या समाजाच्या बाबतीमध्ये असं बोलू नये. खिलाडी वृत्तीनंच घेतलं ना धनगर समाजानं. त्यावेळी तर मनोज जरांगेला रस्त्यावर, पण आम्ही ठरवलं असतं ना मनोज जरांगेला रस्त्यावर फिरू दिलं नसतं. हे काय चाललंय? मनोज जरांगेला वेगळा न्याय, तो स्वतःचा बबड्या शरद पवारांचा, आणि गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांना फोन. वारे इथं पण सामाजिक दुजा. मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना सांगितलं ना की आता मुख्यमंत्र्यांनी पण विचार करावा ना. तुमची आयमाई काढली जात होती त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता? तुम्ही त्यावेळी चकार शब्द बोलला नाही, आणि एका मेंढपाळाच्या पोरानं अगदी रांगड्या भाषेमध्ये बोलला म्हणून तुम्हाला एवढा त्रास व्हावा. अरे मग तुम्ही लाकडं सारताय ना, नाव घेऊन सारताय. आमच्या हात काय ह्याच्यात गेले नाही काय? आम्ही बोलावं का? आम्हाला काय म्हणायचंय? हे बघा, एखादा विषय किती ताणावा, खरं तर मुरब्बी माणसाने जबाबदारीने पुढे जायला पाहिजे. एखाद्याने शिवी दिली की तीच धरून बसताय तुम्ही आमच्या 4 पिढ्यांचं समर्थन करताय. अरे तुम्ही जरांगेचं समर्थन केलंच ना. गप्प बसतं म्हणजे समर्थन करणंच आहे ना. गोपीचंद पडळकरांच्या तोंडून काही शब्द गेला, मी त्याचं समर्थन अजिबात केलं, पण त्याला वेगळा न्याय आणि जरांगेला वेगळा न्याय, हे कुठं बसतं बरं? कुठल्या राजनीतीत बसतं हे? त्यामुळे तुम्ही कुणाच्या कपड्याच्या आत कुणाचं काय आहे? तुम्ही आमच्या 4 पिढ्यांचं शोषण केलं, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व तयार होऊ दिलं नाही. या प्रश्नाचा वेदना विद्रोह जर कोणाच्या डोक्यात असेल, मी गोपीचंद पडळकरांच्या त्या शब्दाचं समर्थन नाही करत, पण त्याच्या मनामधली जी भडास आहे, का भडास निर्माण होते याचा कधीतरी विचार करावा ना इथल्या व्यवस्थेनं.